जरा पाप कमी कर म्हणजे असं काही होणार नाही. नाग्या तुला तर हॅलो माझं एक काम कर प्लीज. हो करते ना. मी ते वाटच बघत होते कधी साक्षी मला कॉल करणार आणि मी तिच्यासाठी काम करणार. तुझ्या सारख्या तुझ्याचकडे ठेव. रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवायचा. घरात कोणी येत आहे ते कोणालाही कळता काम. कोण रे? तुला सगळं कळेल. कानांवर आनंदाची बातमी पडेल. पण तुम्ही पहिलं माझ्या घराचं दार उघडं कशाला हवंय? तू बाप आहेत डोक्यावर पडलेत का? तो बाप तिथे जेलमध्ये बसलाय. ही मुलगी तिथे विचित्र वागते. त्याला फोन दिला जैन असं सतत फोन करत असतो. सगळ्याची प्रकरण विस्तारत माझं आयुष्य असं जाणार. सरप्राईज गिफ्ट क्या बात आहे. एकदम अर्जुन सुविधा झालीस तू. याला म्हणतात वाढ नाही पण गुण लागला. माझी काम संपवतो आधी आणि मगच घरी जातो. उद्यासाठी भिजलेले वाल घ्यायचे मला, कपाचा साबण घ्यायचा, मूळचं साबण घ्यायचं, टूथपेस्ट घ्यायची आहे आणि गरजून इडलीचा रवा भिजवायचा मला. कसं ना 4 तास तो भिजला ना की मग त्याचं पीठ चांगलं होतं आणि इडली अशी सॉफ्ट आणि अशी फुललेली होते. मस्त. खूपच कळायला लागलाय तुम्हाला. याला म्हणतात बाण नाही पण गुण लागला. तुम्ही ताण घेऊ नका. त्यांना कसला त्रास द्यायचा. आपली कामं आपणच करायला. आता त्यांनी इतकी वर्ष स्वयंपाक केलाच की त्यांनी आता आराम करायला हवा. आणि आपल्या माणसांसाठी काय करण्याचा आनंद वेगळाच असतो. तो मला गमवायचा नाही बाबा. माझीच वाक्य मलाच ऐकत आहे ना. तुम्ही सायली आहे ना. ये तुम्ही काळजी घे. हो. आणि छत्री हो. ऊन आहे, चष्मा पण लावून घे. तन्वी कसा कसा आहे ओके आहे ना आता. थोडं दुपारच्या गोळ्या घेतल्यास का? तू 3-4 दिवस त्या गोळ्या घे. मला असं वाटतं तुझ्या खाण्यातच काहीतरी आलं त्यामुळे ते कशाला असं झालं. आणि दुसऱ्यांच्या गोष्टी जरा नाक कमी खोपस म्हणजे असं होणार नाही. बायको आली. नवरोबा बायको पण मला सगळ्यांसमोर असंच पेचात टाका ना. आता कसं वाटतं? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बायको. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे नवरोबा. हा केक मी स्पेशल तुझ्यासाठी बनवला. काल चॉकलेट आज केक प्रगती आहे तुझी. आणि कमाल आहे या दोघांची ना. एवढे दोघे बिझी आहेत तरी सुद्धा या आठवड्याचा प्रत्येक दिवस यांनी साजरा केलाय. कॉलेज तरुणांना सुद्धा लाजवतील हे. पण मला एक कळत नाहीये तुम्हाला हे सगळं सुचतं कसं आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळं जमवून कसं आणता. एकमेकांवर प्रेम असलं नाही की सगळं जमून येतं. खूप छान आहे. एका छान तू कुठे बाहेर चाललीस का? आय एम सो सॉरी तुला सांगितलंच नाही ना मी. माझी एक फ्रेंड आली आहे US वरून. सो आम्ही सगळ्या फ्रेंड्स आज तिच्याकडे पार्टीला भेटतोय. तो तिथे जाते. पण मग आपल्या डिनरचं काय होईल? मागव ना तुझ्यासाठी काहीतरी. हा ऑर्डर. ओके बरं किती वाजता परत येणार आहेस? माहित नाही पहाट होईल कदाचित. काम जसं होईल त्यावर. काम पार्टीला किती वेळ लागेल माहित नाही. खूप दिवसांनी भेटतोय आम्ही. सो माहित. बरं काय नाव या मैत्रिणीचं नाव काय तुझ्या? आकांक्षा. तू नाही ओळखत. किती प्रश्न विचारतोस. अगं, तू इतकं लेट बाहेर पडतेस म्हणून काळजीपोटी विचारलं. बरं मी सोडायला येऊ का तुला? लहान आहे मी. तर तुझ्याशिवाय कधी एकटीने प्रवास नाही केला कुठे गेले नाही. आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला घेऊनच जायचं बरोबर. रिलॅक्स सॅम. एवढं चिडायला काय झालं? तुला एकटं जायचं तर तू जा पण बी सेफ आणि लवकर परत ये एवढंच म्हणायचं होतं मला. सॉरी ऍक्च्युली मी जरा जाण्याच्या गडबडीत होते. त्यात मला इतके प्रश्न विचारत होता म्हणून मी इरिटेट झाले. सॉरी. उतलीस की मेसेज कर ओके? येस.